झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी उत्तर महाराष्ट्रातून। पिण्याच्या पाण्याच्या तीव्र समस्येबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस न झाल्याने पेरणीचा प्रश्न ऐरणीवर आलाय। 15 तालुक्यांमध्ये अवघ्या 3.5% पेरण्या झाल्यात। बळीराजाच्या या जिल्ह्यात शेतकरी संकटात आहे। नाशिक जिल्ह्यात सरासरी 154 मिलीमीटर पाऊस पडतो, मात्र सध्या फक्त 45 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे जिल्ह्यातल्या बहुतांश पेरण्या खोळंबल्या आहेत। हरभरा, मूग, उडीद यासारखी पिकं पेरण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे। पिकाच्या फेऱ्याकडे लक्ष देण्याचं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केलंय। बाजरी आणि मका ही सुद्धा ह्या कॉन्टिजंट प्लॅन मध्ये किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये ही सुद्धा पिकं शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न देऊ जाऊ शकतात, अशी ह्या जिल्ह्याची सध्याची 22 जून अखेरची स्थिती आहे। सध्या केवळ 3.5% पेरण्या झाल्यानं कागदावर पीक फेरा कोरास दिसतोय। जिल्ह्यात बीटी कॉटनच्या बियाणांचा पुरवठा कमी झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, तर बी बियाणं आणि खतांचा योग्य पुरवठा होईल अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। बियाणांची उपलब्धता, खतांची उपलब्धता आणि यासाठी आपण एक सविस्तर उद्या आढावा घेणार आहोत। पाऊस जर लांबला अजून थोडासा तर ती परिस्थिती उद्भवू शकते आणि त्यासाठीचं प्लॅनिंग आम्ही उद्याच्या बैठकीमध्ये ठरवणार आहोत। 5,000 कोटी रुपयांचा पतपुरवठा नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना केला जाणार आहे। लवकर पाऊस पडला नाही तर नाशिक जिल्ह्यातल्या निर्यातीवर विपरीत परिणाम होणार आहे। तसंच बाजारपेठेतली अर्थव्यवस्थाही कोलमडण्याची भीती व्यक्त होते आहे। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।